मी सुहास खंडागळे, मेथोडीपाटा, कृषी मित्र ड्रोन सर्व्हिस. एक संगेवाडीचा ड्रोन आहे. ड्रोनबद्दल सध्या सगळी माहिती. आपल्याला ड्रोनची आवश्यकता आणि ड्रोनसोबत एका पायलटची गरज आहे. तर त्या ड्रोनबद्दल सगळी माहिती आपल्याला पायलट सांगतच आहे. फक्त फरक एवढाच की ड्रोन हा GPS ट्रॅकरद्वारे चालवला जातो. पूर्णपणे ड्रोनची सर्व्हिस ही आपल्याला ऑनलाईन आणि पूर्ण कॅमेरा असल्यामुळे ह्याच्यावरती हँडल करत आहे पायलटला एक उंच जागा द्यायला लागते. त्या जागेवरून आपला शेतकऱ्याची पूर्ण शेतीची पाहणी पण होती आणि ड्रोनद्वारे सगळं जवळपास 4 ते 5 फूट अंतर कवर करून फवारलं जातं. तर त्याबद्दल थोडीफार माहिती बघायची झाली तर कैसे ऑपरेट करता इतना बताओ. हमारा दीपक शर्मा ये UP का एक बंदा है, पायलट का काम करता है इधर. सभी को नमस्कार. में 10 लीटर पानी होता है जो एक एकड़ में प्रॉपर स्प्रे होता है. इसमें हम GPS की मदद से मैपिंग करते हैं, प्लॉटिंग करते हैं. उसमें मतलब कोई भी कोना नहीं छूट सकता है. प्रॉपर एक सेट बैटरी इसमें 2 एकड़ करती है. ये कैसा ऑपरेट है? मैपिंग की जाती है. मैपिंग के मदद से हम मतलब हमें खेत में अंदर जाने की ज़रूरत नहीं है, बाहर से ही हम पूरा ऑपरेट कर सकते हैं. कोई भी कोना इसमें नहीं छूटता है. इसमें कितना स्प्रे पंप लगाया हुआ है? इसमें 4 नोजल लगे हुए हैं सर. मतलब 2 पीछे की तरफ और 2 आगे बगल. इसमें पानी कितना बैठता है? पानी इसमें 10 लीटर बैठता है 1 एकड़ के लिए एक बार में. एक बार के लिए 1 एकड़? जी, 1 एकड़ पूरा होता है. पूरा 1 एकड़ 10 लीटर. इसकी कैपेसिटी कितना है? कैपेसिटी इसका 17 लीटर. 17 लीटर. ये अभी बैटरी दिख रहा है, ये बैटरी कितना ऑपरेट होता है? ये बैटरी एक बार में 2 एकड़ करती है. 2 एकड़ जी. चार्ज होने में इसको टाइम 40 से 45 मिनट लगता है. हाँ. और अभी ये बारिश के मौसम में चला चाहिए इसको. जैसे बारिश आ रही है या फिर हवा तेज़ है तो उस दौरान नहीं चला सकते. नहीं चला सकते. नहीं ऑपरेट नहीं कर सकते. बाकी नॉर्मल ऑपरेट कर सकते. सर्वसाधारणपणे सगळीकडे आपण यूज करू शकतो, याचा म्हणजे वापर करू शकतोय. फक्त आपल्यावर परिणाम पडणारी गोष्ट म्हणजे हवा आणि टेम्परेचर. हवेचा परिणाम काय होतं, हवा फवारताना आपण जर जास्त हवा सुटली तर आपला जो स्प्रे खाली पडणार आहे तो जरा दूर जास्त लांब जाऊ शकतो, असा विषय आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर स्प्रे होण्यासाठी आपल्याला हवेचं पण नियोजन करणं पाहिजे. पहिली गोष्ट ह्याच्यावरती मॅपिंग असल्यामुळं जे आपण हाईट मेंटेन करतो फवारताना. आता ह्या ठिकाणी आपण ऊस बघत आहे, माने यांचा ऊस आहे. तर ड्रोन किती वरती गेला पाहिजे, किती खाली, हवेच्या परिणामावरती आपण उंचीवरती पण याचं मेंटेन करतोय. त्या हिशोबाने आपलं जास्त ऍडजस्ट उंची होऊ शकते. हो, उंचीनुसार आपण फवारणी करतो. याची ह्याला सेट करू शकतो आपण किती प्रकारे, म्हणजे प्रत्येकाच्या त्या वेगवेगळ्या पिकावरती वेगवेगळे. आता सरी 4.5 फुटाची सरी. 4.5 फुटाची. 4.5, 5, 6 फुटापर्यंत शेतकरी सरी सोडत आहे. तर ह्याच्यावरती आपलं कसं मॅपिंग सिस्टीम असल्यामुळे हे ऑटोमॅटिक तुमचं, आता समजा एखाद्या ठिकाणी जाऊन तुमचं औषध जरी संपलं, ह्या 4-4.5 फूट तर आपली फवारणी घेऊन जातच आहे. ज्या ठिकाणी औषध संपल तिथून ज्या औषध भरण्यासाठी येतं, औषध भरल्यानंतर त्याच ठिकाणी जाऊन तिथून तुमचं चालू होतं फवारण्याचं. असं नाही की ह्याच्यात अशी गडबड नाही. एक वेळ माणूस सुद्धा चुकल, कुठून चालू करायला लागेल पुन्हा. पण ही ड्रोन अशी सर्व्हिस आहे, एक टेक्नॉलॉजी आहे ना. हे टेक्नॉलॉजीच अशी आहे की तिथं जिथं संपले तिथून जाऊन चालू होणार पुन्हा. कडं कोपरं पूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये दिसते. हां, कुठं आता समजा पीक खाली वरती असते तिथं आपण मग हाईट कमी जास्त करतो, तिथे हे ॲडजस्टमेंट असते. त्या किती फुटापर्यंत ही चालू शकते? 4.5 फुटापासून किंवा आपण ह्याचे नौजल सुद्धा वाढवू शकतो. आता काय जास्त पीक असले त्यावेळेस आपण नौजल पूर्ण लांब पण करू शकतो. तरी 4-6 फुटापर्यंत नेऊ शकतो आपण. सर्वसाधारण तरी 4-4.5 फूट आता सध्या अवेलेबल आहे. याला किती आता सध्या 4 नौजल आहेत. एका नोजलमध्ये 4 ते 5 सरी कसे पण होते. 4 ते 5. आणि एकराला आपल्याला 10 लिटर पाणी लागतं. 10 लिटर. हां, त्यामध्ये आपल्याला माणसाची गरज कमी लागत आहे. कधी कधी असं होतं की सीझन पूर्ण असतो, वातावरण असते, माणसानं किती स्पीड काम, शेवटी माणूसच आहे तो किती फास्ट काम करणार आहे. किती वेळ लागतो एक एकरला? एका एकराला मिनिमम 10 मिनिट 10 मिनिटामध्ये सर्वसाधारण 1 एकर होऊन जाते. आणि कोणत्या याच्यात मका आपण फवारू शकतो, मकावरती किडा आलेला, किडासाठी फवारणी करू शकतोय, तणनाशक करू शकतोय. एवढी सुद्धा ठेवू शकतो जेवढं तुमचं क्षेत्रफळ. आता काय शेतांचं क्षेत्रफळ कसं असते, कोणाचं शेत असं लांबतं जास्त असते, कोणाचं अशा बाजूने जास्त असते, तर आपण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट करून करू शकतो. आता ही GPS मॅटर असल्यामुळे याला ह्याच्यात ऑटोमॅटिक लाईनिंग पडल्या जातात. अशा पद्धतीने लाईनिंग पडलेल्या आहेत. ह्या लाईनवरती फिरलं जातं. हे सर्व पिकांवरती, गव्हावरती, आपण गव्हावरती, बागायत कोणतीही असेल बागायतवरती फिरू शकतो. गव्हावरती, मकावरती तणनाशक, सर्वसाधारण साध्या पद्धतीने तणनाशक सुद्धा आपण मारतो. आणि ह्याच्या आधी सुद्धा आम्ही माने साहेबांचं तणनाशक मारलेलं आहे, त्यांनाही प्रतिसाद तुम्ही विचारू शकता. आपण तणनाशकचा परिणाम कसा पडतो, पिकावरती थोडा पानावरती परिणाम पडला तर तो ह्याचा परिणाम मुळापर्यंत जातो. फक्त आपल्या सर्व पहिली गोष्ट काय कन्सेप्ट लक्षात घ्यायचे, पिकावरती प्रॉपर फवारणी झाली पाहिजे, हे महत्वाचं आहे. हां, असे मग कोणतेही पीक असू दे आपण त्याच्यावरती
ड्रोनच्या सर्व्हिसनं करू शकतो. संजय सुखदेव माने. साह्यानं आपण आता किती एकर फवारणी केली? रोजगार वाचतोय, वेळ वाचतोय आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आहे. की बाबा असं काय नाही की खालनं घ्यावं लागेल, हे करायला लागेल, असं काय नाहीच. रिझल्ट आहे त्याचा, कुठनंही फवारू द्या, रिझल्ट आहे. आता ह्या एवढा दाट आहे, ह्या ठिकाणी आपलं मजूर जाणं शक्य होतं का? या ठिकाणी मजूर जाणं शक्य नाही म्हणून तर हे ड्रोनचं वापर केलं आहे आपण. एकरी तरी सर्वसाधारण किती खर्च आला आपल्याला? आपल्याला औषधाचं सोडलं तर ह्यांचं काय एवढंच 800 रुपये 900 रुपये 1000 रुपये हिशोबाने आपलं एकरी दर चालू आहे. एकरी दर चालू आहे. हां. प्रत्येक पीक बघून पिकानुसार आपले रेट चालू आहे. रेट नाही ही लईच भारी आहे. आणि ह्यानं उलट वेळ वाचतोय, सगळंच कामं बी क्लिअर होते ते, ज्यातल्या त्यात औषधी पडतंय. कारण 2-3 रिझल्ट आपल्याला ह्याचं चांगलं आल्यामुळं हे ड्रोनचाच वापर करतो. बोलताना सांगितलं आपण तणनाशक मारून घेतलं, तणनाशकाचा 1 नंबर रिझल्ट आल्यामुळं तर हे परत मारलं आपण. पूर्ण मुळापर्यंत पाक जाग्यावर हे झालं म्हणून तर मग परत हे वापरलं आपण. ऊस ही बुडापर्यंत ही पोचलं औषध. होय, आणि पोचून रिझल्ट पण त्या मापाचा आपल्याला मिळाला. हा जे ड्रोन आहे, ड्रोनच्या नोझलला आपला एक प्रेशर आहे, त्या हायड्रोलिक प्रेशरद्वारे त्याचा डायरेक्टली प्रेशरनं ते स्प्रे खालीपर्यंत जातोय. एक त्याचा एक हे स्प्रेचा एक बेनिफिट आहे. स्प्रे ताकदीनं मारते, तर चालू केल्यावरती तुम्हाला दिसून झालं असं. त्यामुळे रिझल्ट चांगला आहे. चांगला आहे, समाधानकारक आहे शेतकऱ्यासाठी ही गोष्ट. हां. हां, चांगली गोष्ट आहे. ह्या ऊसात लेबर जाऊ शकत नाही किंवा दाट असतो ऊस, आणि ह्या गोष्टीसाठी ह्या ड्रोनचा वापर ही सर्व शेतकऱ्यांनी करावा. त्याला आधुनिकतेची गरज आहे. आधुनिकतेची गरज आहे आणि ती चांगल्या गोष्टी आहेत.